नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रा ही आपल्या रूममध्ये झोपण्याची तयारी करत असते आणि तेवढ्यात येते आजी श्रीराम जय जय राम करत येते। तर आजी म्हणते की काय ग सुमित्रा, अजून तू झोपलेली नाही का? तर सुमित्रा म्हणते की अगं आई, झोपण्याचीच तयारी करत होते आणि नंतर थोड्या वेळाने पुस्तक वाचणार होते, पण तू इकडे कशी, काही काम होते का? तर आजी म्हणते की अगं जर काही काम असेल तरच मी इकडे यायचे का, तसे नाही का? तर सुमित्रा म्हणते की अगं तसे नाही आई, अगं बस। आणि त्या दोघी बेडवर बसतात। तर आजी म्हणते की अगं की पाय आणि मन दोन्ही मोकळं करावे म्हणून तुझ्याकडे आले, आणि शिवाय नानासाहेब सुद्धा कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, म्हणून असे वाटले की तू एकटीच असेल, मग तुझ्याकडे येऊन गप्पा माराव्यात, आणि आपल्याला गप्पा मारायला वेळ सुद्धा मिळत नाही। तर सुमित्रा म्हणते की अगं आपण दिवसभर तर एकाच घरात असतो आणि एकमेकींबरोबर गप्पा सुद्धा मारतो, आणि तू तर म्हणते की काय गप्पा मारायला वेळ मिळत नाही। मग ठीक आहे, तुला असे वाटते की माझ्याशी बोलावे, मन मोकळे करावे, सांग काय झाले ते। तर आजी लगेच तोंडाला हात दाबते आणि नको नको असे म्हणते। तर इकडे सुमित्राच्या बर्थडेची पूर्णपणे तयारी चालू असते आणि हे सर्व सुमित्राला सरप्राईज देण्यासाठी गुपचूप सुरू असते। तर सारंग हा फुगे फुगवत असतो आणि अचानक एक फुगा फुटतो, तेव्हा लगेच ऐश्वर्या ही जोरात तोंड दाबते, कारण ती तेथे लपलेली असते। ज्या टेबलवर हे डेकोरेशन असते तर त्याच्या पडद्याखाली ही लपलेली असते। तेव्हा सारंग दुसरा फुगा फुगवायला घेतो, तर लगेच जानकी म्हणते की सारंग भाऊजी थांबाओ, तो फुगा खूप स्पेशल आहे, जेव्हाही इथे येतील तेव्हा नेमकं त्यांच्या डोक्यावर हा फुगा लावायचा आणि त्या आल्यानंतरच तो फुगा फुटला पाहिजे। आणि त्या फुग्यातील सर्व चमकी आहे ना, तर ओवी लगेच म्हणते की ती चमकी आजीच्या अंगावर पडेल। तेव्हा जानकी म्हणते की हो अगदी बरोबर। ओवी खोशून म्हणते की आई यू आर स्मार्ट, आणि डोक्याला हात लावत म्हणते। तेव्हा जानकी खुश होते। तर सारंग म्हणतो की वहिनी खरंच मला सुद्धा आयडिया खूप आवडली, मस्त आहे। आणि सारंग ओवीला म्हणतो की चल लगेच फुग्यामध्ये चमकी भरायला ये। ओवी धावतच येते आणि तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, हे हॅपी बर्थडे बघ ना, मी बरोबर लावले ना अगदी सेंटरला। तेव्हा जानकी बघून म्हणते की तुम्ही लावली मग छानच असणार। तेव्हा हे सर्व ऐश्वर्या गुपचूप तेथे लपून ऐकत असते। त्यानंतर इकडे सुमित्रा ही आजीला विचारत असते की आई अगं नेमकं काय आहे ते सांग। तेव्हा आजी म्हणते की कुणाला सांगू, आपलेच दात आणि आपलेच होठ। सुमित्रा विचारते की म्हणजे काय? तर आजी म्हणते की खरं सांगू का सुमित्रा, अगं तू मात्र समान नाही वागत। अगं ज्या जानकीला तू डोक्यावर बसून ठेवले, बिचारी माझी ऐश्वर्या, माझी गुंडी, अगं तिला पाय पुसण्यासारखे तू वागवतेस। तर सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणते की आई अगं तू काय बोलते, असे काही बोलू नकोस, मी माझ्या दोन्ही सुनांना समान वागणूक देते। तेव्हा आजी म्हणते की नाही ग सुमित्रा, अजिबात नाही। तर सुमित्रा म्हणते की नाही तू असे काहीच बोलू नको। तर आजी म्हणते की जानकीला फक्त सन्मान मिळतो, बिचाऱ्या ऐश्वर्याला मात्र अपमान मिळतो। सुमित्रा म्हणते की तू काही कसेच बोलते, थांब एक मिनिट, मी ऐश्वर्याला बोलावून घेते आणि तिलाच विचारते की या घरात तिचा काय अपमान झाला काय नाही हे लगेच विचारते। तर आजी लगेच म्हणते की अगं नको नको, एवढ्या रात्री तू कशाला विचारते? सुमित्रा म्हणते की नाही मला बोलून दे, म्हणजे तुझे सुद्धा समाधान होईल आणि माझ्या सुद्धा मनाचे समाधान होईल, मी जातेस। तर आजी म्हणते की नाही, तुला या खोलीमध्ये बसून ठेवण्यासाठी मला सांगितले। तेव्हा सुमित्रा विचारते की कोणी ग? तर आजी म्हणते की अगं नानासाहेबांनी जाताना मला बजावून ठेवले, सुमित्राकडे लक्ष ठेव, म्हणूनच मी तुझ्याशी बोलण्यासाठी आले होते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आपल्या गप्पा कमी पण वादच जास्त होतात आई। आजी म्हणते की असे म्हणते का, मग तू वाचत बस, मी जाते। आणि जायला निघते आणि परत थांबते की नाही अगं सुमित्रा जाता सुद्धा नाही येणार। सुमित्रा विचारते की का? तर आजी म्हणते की अगं नानासाहेबांनी बजावून ठेवलेले आहे, तिला काय हवं तिला काय नको हे सर्व विचारत जा। तर सुमित्रा म्हणते मला काही नको, आणि आई शांतपणे तू बस बरं, डोळे बंद कर आणि नामस्मरण कर। आणि तेव्हा ती कपाटावरील एक देवाचे पुस्तक घेते आणि सुमित्रा वाचायला घेते। तर आजी ही एक डोळा उघडा करून जय राम श्रीराम असे करत असते। सुमित्राचे लक्ष जाते। सुमित्रा म्हणते की आई काय करतेस? तर आजी म्हणते की अगं तुझ्यावर बारीक लक्ष ठेवते आणि मला बारीक लक्ष ठेवण्यासाठी नानासाहेबांनी सांगितलेले आहे। तर सुमित्राला आणखीन हसू येते। त्यानंतर इकडे बाहेर जानकी, ऋषिकेश, ओवी आणि सारंगची पूर्णपणे डेकोरेशनची तयारी सुरू असते आणि व्यवस्थित तयारी सुद्धा त्यांनी पार पाडत आणलेली असते। सारंग म्हणतो की चमकी घातलेला फुगा सुद्धा वहिनी तयार आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, तू तर आता चमकी घालून फुगा फुगवलास, मग आता हा वरती लावूयात, म्हणजे आई आल्यानंतर तो फुगा फुटून आईच्या डोक्यावर ही चमकी पडेल। ओवी म्हणते की आई आता पूर्ण तयारी तर झालेली आहे। तर जानकी म्हणते की हो ना ग, रांगोळी सुद्धा काढलेली आहे आणि डेकोरेशनची पूर्ण तयारी तर झालेली आहे। तेव्हा ओवी म्हणते की चल आई आपण
तिला बोलावून आणायचे का? तर जानकी म्हणते की अगं आता 12 वाजण्यासाठी अजून थोडासा वेळ बाकी आहे, एवढी घाई करू नकोस. अगं ही घाई जरा शाळेत जाताना करत जा. तेव्हा जानकी ऋषिकेश आणि सारंगला बोलावून घेते आणि आता 12 तर वाजत आलेले आहे. सगळी तयारी ते ऑलरेडी झालेली आहे आणि जर आपण इथे थांबलो तर आईंना संशय येईल आणि नेमकं आई बाहेर येतील, त्यामुळे सर्व प्लॅन आपला विस्कटेल. त्यामुळे लाईट बंद करूयात आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन वाट बघूयात. 12 वाजले की खाली येऊयात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो चालेल आणि तुम्ही एक काम करा, वरती जा, तोपर्यंत मी लाईट बंद करून येतो. आणि ऐश्वर्या तर हे सर्व ऐकत असते. तेव्हा सारंग ओवीला जवळ बोलावतो आणि आता सर्व तयारी तर झालेली आहे, मग एकदा आपले मिशन घेऊयात म्हणजे पूर्ण. जोराने ते एकमेकांना टाळी देतात आणि ओरडतात. तर ऋषिकेश म्हणतो की अरे चूप, शांत, आणि सर्वजण आपल्या रूम मध्ये निघून जातात. ऋषिकेश त्याच वेळेस लाईट बंद करतो आणि तो सुद्धा रूम मध्ये निघून जातो. तर ऐश्वर्या या संधीचा फायदा घेऊन मनात म्हणते की आता तुमचं हे मिशन मी फेल करते आणि उठायला जाणार तर तिच्या डोक्याला टेबल लागतो आणि जोरात ऐक असे ओरडते. तेव्हा आपल्या फोनचा टॉर्च चालू करते आणि बाहेर येते. सर्वत्र ती शोधत असते आणि त्याच वेळी तिला तो समोर फुगा उचलते आणि लगेच ती बाहेर येते, कारण त्या फुग्यामध्ये तिला आता माती भरवायची असते आणि आता फुगा फुटल्यानंतर सर्व माती बाहेर येईल आणि ती सर्व सुमित्राच्या अंगावर पडेल. मग खूपच मज्जा येईल. आईंच्या वाढदिवसाला तर स्पेशल अशी मज्जा येईल आणि स्पेशल ही सरप्राईज असेल आणि चमकी ऐवजी जेव्हा त्यात माती असेल तर तेव्हा खरी मज्जा येईल. बर्थडेचे खरंच खूप प्लॅनिंग करतात तुम्ही. आता बघा की 12 वाजता ही ऐश्वर्या मात्र तुमची कशी 12 वाजवते, म्हणून ऐश्वर्या कुंडीतील सर्व माती त्या फुग्यामध्ये भरते. त्यानंतर इकडे सारंग आणि ओवी, ऋषिकेश, जानकी एकटक 12 केव्हा वाजतात याची वाट बघतच बसलेले असतात. सारंग मात्र डुलक्या सुद्धा घेत असतो आणि त्यात लगेच तो बेडवरून खाली पडतो आणि हॅपी बर्थडे आई, 12 वाजलेत. तेव्हा जानकी, ऋषिकेश, ओवीला तर खूप हसू येते. ओवी म्हणते की अरे सारंग काका, अजून हॅपी बर्थडे नाही झाला आणि तू तर बसल्या बसल्याच झोपला. तेव्हा जानकी विचारते की अहो सारंग भाऊजी, लागले तर नाही ना तुम्हाला? तेव्हा सारंग म्हणतो की नाही, एसीचा गारवा लागला त्यामुळे जरा डुलकी लागली, माझी एक्साइटमेंट अजून जागी आहे. तर जानकी म्हणते की हो ना, दिसती सर्व चेहऱ्यावर, कारण सारंग तर पूर्णपणे त्याला झोप आलेली असते. जानकी म्हणते की जा अगोदर चेहऱ्याला पाणी लावा, 12 वाजण्यासाठी 5 मिनिट बाकी आहे, जा तुम्हाला झोप येते. ऋषिकेश म्हणतो की हो सारंग जा लवकर. तेव्हा ओवीच्या लक्षात येते आणि ती आईला म्हणते की अगं आई, सारंग काका झोपला, तशी जर आजी झोपली तर आजी नक्की बाहेर तर येईल ना? ऋषिकेश म्हणतो की हो, हे होऊ शकते, कारण आजीला तर जागरणाची सवय नाही. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे, तोपर्यंत मी जाऊन बघते, तोपर्यंत तुम्ही येथे शांत बसून राहायचे, आवाज करायचा नाही, हाताची घडी, तोंडावर बोट आणि तोंडाला कुलूप, हे कळले ना? आणि मी गेल्यानंतर 2च मिनिटांनी तुम्ही बाहेर या. तेव्हा जानकी घाईने बाहेर येते आणि तिला सुमित्राच्या रूमकडे जायचे असते. तर ऐश्वर्या इकडे पूर्ण फुग्यामध्ये माती भरते. तेवढ्यात आजी मागून येते आणि आजी खांद्यावर हात ठेवते. तर ऐश्वर्या लगेच घाबरते आणि वळून पाहते तर काय आजी, आणि रागाने ती आजीवर धावून जाणार तोच तो फुगा फुटतो आणि दोघींच्या अंगावर पूर्णपणे माती पडते. दोघींच्या तोंडावर सुद्धा माती झालेली असते. तर तेवढ्यात जानकी ही खाली येत असते. तर त्या दोघींना म्हणजे असे वाटतं की जानकी आता आलेली आहे, म्हणून लगेच त्या दोघी सुद्धा घाबरतच एका झाडामागे लपतात. तेव्हा जानकीच्या लक्षात येते की दार कोणी उघडे ठेवले असेल आणि हे गुलाबदादा सुद्धा विसरतात, म्हणून जानकी लगेच येते आणि दरवाजात येऊन म्हणते की कोणी आहे का? तेव्हा लगेच आजी ही ऐश्वर्याला म्हणत असते की अगं गुंडे, काय मातीशी खेळत बसली, एकतर सगळी कपडे खराब केली. तर ऐश्वर्या म्हणते की हो का, एकतर तुम्ही सर्व माझा प्लॅन खराब केला, चांगली फुग्यात माती भरली होती, आलात आणि सर्व फुगा फोडून ती माती खाली टाकली, आल्या तशा जा बरं आतमध्ये. तेव्हा आजी म्हणते की अगं पण आतमध्ये कशी जाऊ? तर जानकी ही दारातच उभी असते आणि गुलाबदादा गुलाबदादा असा आवाज देत असते. आजी हळूच म्हणत असते की अगं आत जा आत जा. तर ऐश्वर्या म्हणते आशाने ती आत जाणार आहे का? आजी म्हणते की थांब, मी वेगवेगळे आवाज काढते, म्हणून लगेच म्याव म्याव ओरडत असते. आजी मात्र व्यवस्थित कुत्र्याचे मांजरीचे आवाज काढू लागते. तर ऐश्वर्या वैतागते की आजी शांत रहा शांत रहा, अहो एकतर अगोदर माती खाल्लीच, जानकीच्या हातून अजून खायची का? तर आजी म्हणते की नाही नाही, आणि जानकी लगेच दरवाजा लावून घेते. तर आजी जोरात ओरडते की आई, आता हिना तर दार लावून घेतले, मग काय करणार आपण बाहेर? ऐश्वर्या म्हणते की आजी अहो हळूच बोला. आजी म्हणते की आता आपण काय करणार आहोत, रात्रभर बाहेर राहायचे का? ऐश्वर्या म्हणते की आजी हे सर्व तुमच्यामुळे. तेव्हा आजी जोरात
जोरात म्याव म्याव करत रडण्यास सुरुवात करते। त्यानंतर इकडे सारंग, ऋषिकेश, ओवी बाहेर येतात। जानकीला विचारतात की वहिनी अगं तू आईच्या खोलीत जाऊन आली का? तेव्हा जानकी म्हणते कशी जाऊ, मी आपले हॉलचे दरवाजा उघडा होता तो लावून इकडे आले। तेव्हा सारंग म्हणतो की 12 वाजले असेल, चला आता। ऋषिकेश म्हणतो की 1च मिनिट बाकी आहे। ओवी तर खूपच अशी उत्सुक झालेली असते आणि चला आपण आजीला घेऊन येऊयात, सरप्राईज देऊयात। तेव्हा जानकी म्हणते की हो हो चला। आणि सर्वजण सुमित्राच्या दरवाजाजवळ येतात आणि सुमित्राचा दरवाजा वाजवतात। तर सुमित्रा जाग येते आणि कोण आहे असे विचारते। तेव्हा ऋषिकेश पुन्हा दरवाजा वाजवतो आणि सर्वजण लगेच बाजूला जाऊन लपतात। त्यानंतर इकडे आजी आणि ऐश्वर्या दरवाजाजवळ येतात। तर ऐश्वर्या ही बेल वाजवणार तर लगेच आजी तिच्या हाताला धरून तिला मागे ओढते। ऐश्वर्या खूप वैतागून म्हणते की आजी तुमचे काय चालले हे सर्व? आजी म्हणते की अगं बेल कशाला वाजवतेस? तर ऐश्वर्या म्हणते की जाऊन दे मला आतमध्ये। तर आजी म्हणते की गप्प बस, अगं तुझ्या डोक्यात पूर्णपणे माती भरलेली आहे आणि त्यांना काय सांगणार आहोत की आपण बाहेर होतो, त्यांना हे कळेल आणि त्यांनी जर बघितले तर काय होईल? तेव्हा ऐश्वर्या खूप वैतागते आणि अहो तुम्ही कशाला घाबरतात? पाहिले असेल तर पाहून द्या, पण मला आतमध्ये जायचे। तेव्हा ऐश्वर्या पुन्हा बेल वाजवायला निघते तर आजी पुन्हा तिचा हात धरते आणि काय ग ह्या अशा अवतारात आपण त्यांच्या समोर जाणार आहोत का? कसे दिसतो आपण? मग असं तमाशा करायचं का त्यांच्या समोर? आणि जर सारंगने बघितले आणि त्याने विचारले की तुम्ही इथे कशा, तर मग काय उत्तर देणार आहोत? आपल्याकडे तर उत्तर सुद्धा नाही। तुझे डोके दुखत होते म्हणून तू गोळी घेऊन बेडरूम मध्ये झोपली होतीस ना, आणि आता तर तू बाहेर आहे आणि जर त्याने पाहिले तर आपल्याकडे काही देण्यासाठी उत्तर नाही। तेव्हा ऐश्वर्या खूपच भडकते की आजी जरा गप्पच राहा, हे सर्व तुमच्याचमुळे झाले। त्यानंतर इकडे सुमित्रा उठते, लाईट चालू करते आणि इतक्या रात्री कोण आले असेल म्हणून दरवाजा उघडते आणि बाहेर येते कोण आहे, कोणी दरवाजा वाजवला। तेवढ्यात ऋषिकेश लगेच लाईट चालू करतो आणि सुमित्रा पुढे येते आणि ते सर्व डेकोरेशन बघून खूपच खुश होते आणि मस्त रांगोळीमध्ये लिहिलेले असते की 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तेवढ्यात ओवी, सारंग, ऋषिकेश, जानकी बाहेर येतात आणि जोराने खुश होऊन हॅपी बर्थडे विश करतात आणि टाळ्या वाजून हॅपी बर्थडे टू यू असे म्हणू लागतात। तर सुमित्रा खूप खुश होते आणि ओवीला जवळ घेते आणि लगेच सुमित्राला टेबल जवळ घेऊन येतात, ज्या डेकोरेशन मध्ये केक हा मस्त सजवलेला असतं। तर ते केक कापायला सांगतात तर सुमित्रा खूपच खुश होते आणि जानकीला प्रेमाची मिठी मारते। ओवीला सुद्धा तर सर्वजण सुमित्राला हॅपी बर्थडे विश करतात। तेव्हा सुमित्रा सर्वांना थँक्यू बोलते आणि काय रे तुम्ही, आणि हे सर्व बघून मला खरंच खूप आनंद सुद्धा झाला। म्हणजे अच्छा तुम्ही सर्वजण याचीच तयारी करत होतात का? तेव्हा सारंग म्हणतो की हो। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, तरीच मला आवाज तर येतच होते, पण मगाशी तर काहीतरी फुटल्याचा सुद्धा आवाज माझ्या कानावर पडला। मग काय कसला? तर ओवी म्हणते की सारंग काकाचे फुगे फुटत होते। तेव्हा सर्वांना हसायला येते तर सुमित्रा म्हणते की लबाड, अगं पण सर्वांना खरंच मला तुमचे हे आभार कसे मानू ते कळत नाही, पण तुमचे हे सेलिब्रेशन आणि हे सरप्राईज खरंच खूप आवडले। तेव्हा सारंग म्हणतो की आई पण आमची कॅप्टन जानकी वहिनी होती, ही सर्व तिची आयडिया होती। तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हो। सुमित्रा म्हणते की हो ना, खरंच माझी जानकी आहेच गुणाची। तर जानकी खुश होते आणि आईला थँक्यू बोलते। तेव्हा जानकी म्हणते की पण आई सरप्राईज अजून संपलेले नाही, भरपूर काही बाकी आहे। त्यानंतर इकडे ऐश्वर्या आजीला म्हणत असते की आई आता काय करायचे, पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे, लगेच चला। आजी म्हणते की हो चल चल, बाहेर असे मूर्खासारखे नको, म्हणून त्या दोघी थोड्याशा बाजूला जातात। तर इकडे जानकी सुमित्राला म्हणते की चला आई आता केक कट करूयात। सुमित्रा म्हणते की अगं हे काय 2-2 केक कशाला मागवलेत? ओवी म्हणते की अगं आजी केक 2 नाही मागवले, एक आईने तुझ्यासाठी स्पेशल केला आणि एकच मागवला। तेव्हा जानकी म्हणते की हो आई, तुम्हाला रव्याचा साजूक तुपातील केक आवडतो ना, मग तुमच्यासाठी तो केक मी बनवला। ते बघून सुमित्रा खुश होते आणि जानकीला म्हणते की अगं जानकी खरंच माझ्यासाठी किती काही करत राहशील, पण खरंच हा 2 केक मध्ये हा केक जास्त सुंदर दिसतो, म्हणजे जानकीने बनवलेला। आणि ओवी म्हणते की हो अगं हे सर्व डेकोरेशन, फुगे, रांगोळी, केक आणि हे सर्व बघून मला असे वाटतं की माझे म्हातारपण म्हणजे 60व्याची सुरुवात अगदी सुंदर अशी झालेली आहे। तेव्हा ओवी म्हणते की अगं आजी तू अजून म्हातारी झालेली नाही, एज इज जस्ट अ नंबर।
तेव्हा जानकी म्हणते की आई अहो बघा की तुमची नाच सुद्धा किती चुरूचुरू बोलायला लागली। तेव्हा सुमित्राला सुद्धा ओवीचे खूप कौतुक वाटते आणि ते सर्व डेकोरेशन वर सर्व तयारी बघून सुमित्रा तर खूपच खुश असते। त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि आजी ह्या खिडकीजवळ येतात। आजीने मात्र ऐश्वर्याचा हात जोरात पकडलेला असतो तर ऐश्वर्या खूप वैतागून म्हणते की आजी हात सोडा, अहो ती खिडकी मी उघडते आणि ती खिडकी उघडायला ती उघडत असते परंतु ती उघडत नाही। मग आजीला म्हणते की आजी अहो काही मदत करतान की नाही। आजी म्हणते की थांब मी तुला अशी खालून धरते तर ऐश्वर्या म्हणते की राहून दे, तुमच्या हात बाजूला करा मी करते। म्हणून ऐश्वर्या पुन्हा ते खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असते आणि आजीने तिच्या कमरेला धरलेले असते। ऐश्वर्या म्हणत असते की आजी सोडा आणि कशीबशी ते खिडकी उघडतात परंतु खिडकीला तर आतून ग्रिल असते। मग आता नेमकं काय करायचे आणि तेवढ्यात त्यांना ओवीचा आवाज येतो तर ओवी म्हणत असते की चला आता तर 12 वाजून गेले, केक कर कापायचा। आणि तेवढ्यात सुमित्रा म्हणते की 1 मिनिट, अरे सारंग ऐश्वर्या कुठे आहे विचारते तर सारंग म्हणतो की काय झाले की त्यांचे थोडंसं डोकं दुखते आणि त्या झोपलेल्या आहे पण आजी। तर सुमित्रा म्हणते की हो ती सुद्धा झोपली असेल, तिला जागरण झेपत नाही, तिला प्लीज तुम्ही उठू नका। तर आजी खुश होते कारण खिडकीतून त्या दोघी हे सर्व बघत आणि ऐकत असतात। तेव्हा जानकी म्हणते की बरं, तर सुमित्रा म्हणते की चला आता केक कापूया। तेव्हा जानकी मेणबत्त्या पेटवते आणि आईला म्हणते की चला आता आई मेणबत्त्या विझवा। तेव्हा सुमित्रा मेणबत्त्या विझवून केक कापते आणि सर्वजण पुन्हा हॅपी बर्थडे टू यू आणि हॅपी बर्थडे डिअर आजी असे टाळ्या वाजून म्हणू लागतात। तेव्हा जानकीने जो केक बनवलेला असतो तो सुद्धा सुमित्रा कापायला घेते आणि तेवढ्यात ऋषिकेश तो वर चमकी भरलेला फुगा फोडतो आणि सर्व चमकी ही आजीच्या अंगावर पडते। सारंग खुश होऊन म्हणतो की आई आहे की नाही अजून एक सरप्राईज। तर सुमित्रा खूप खुश होते तर इकडे बाहेर आजी सुद्धा ते सर्व बघून टाळ्या वाजवत असते अगदी खुश होऊन। तर ऐश्वर्या आणखीनच वैतागते आणि आजीच्या हात धरून म्हणते की काय चाललंय, एकतर खिडकी उघडत नाही, दरवाजा बंद आहे, आत जाण्यासाठी काही ऑप्शन नाही, मग टाळ्या कशाला वाजवतात तुम्ही। तेव्हा आजी म्हणते की अगं टाळ्या कशासाठी वाजवते तर जानकीसाठी। अगे बघ ना ग तिने सुमित्राला कसे खुश ठेवले, तिचा चेहरा तर बघ। तेव्हा ऐश्वर्या आतमध्ये पाहते तर सुमित्रा ही एक एक करून सर्वांना केक भरवत असते आणि जानकीला सुद्धा ती प्रेमाने केक भरवते तर ते बघून ऐश्वर्याचा आणखीन जळफळाट होतो। तेव्हा ऋषिकेश सुद्धा सुमित्राला केक भरवतो आणि तिच्या पाया पडतो। सारंग सुद्धा आणि ओवी सुद्धा केक भरवतात। ओवी सुद्धा आजीच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेते तर सुमित्रा तिला आशीर्वाद देऊन प्रेमाने जवळ सुद्धा घेते। हे सर्व बघून आजी म्हणते की आपण मात्र येथे भूतासारखे हे सर्व बघतोय आणि मोठ्याने आपले तोंड वासवते। तर ऐश्वर्या खूप चिडते की वायफळ बडबड करू नका, एकतर मी गुपचूप त्या फुग्यामध्ये माती भरत होते आणि कशाला तुम्ही तिकडे येऊन आलात, सगळ्याची माती करून टाकली। तर ही माती माझ्या अंगाला खूप चालायला लागली आणि डास सुद्धा खूप चावले। तर आजी लगेच जोरात तिच्या पाठीत मारते। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की काय, तर आजी म्हणते की अगं डास मारला। ऐश्वर्या म्हणते की काय डास मारला की चान्स मारला मारायचा, तर आजी म्हणते की अगं डास मारला, जर तुला डेंग्यू झाला तर काय करायचे आणि ते पग सर्वजण आतमध्ये केक खाणार, मग आपण इथे काय खायचे ते मला सांग, देऊ का एक आणखीन फुगा आणून रात्रीभर फुगवत बस। ऐश्वर्याला आणखीन आजीचा राग येतो आणि ती म्हणते की गप्प राहतां का, जरा शुभ शुभ बोला काहीतरी। तेव्हा आजी म्हणते की मांडपाला आग लागली। तेव्हा जानकी सुद्धा सुमित्राच्या हातात हात देत म्हणते की आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ती सुद्धा सुमित्राच्या पाया पडते। तेव्हा सुमित्रा तिला सुखात राहा म्हणून जवळ घेते आणि आशीर्वाद भरभरून देते। आजी आणि ऐश्वर्या मात्र ह्या बघतच असतात। तेव्हा जानकी खुशून म्हणत असते की आज माझ्या आईचा 60वा वाढदिवस आहे। आई तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात, तुम्ही आनंदी राहावं आणि तुम्हाला आनंदी बघण्यासाठी मी काही पण करायला तयार असते, मी त्यासाठी काही पण करू शकते, पण देव करो आणि माझ्या हातून असे काही घडू नये जेणेकरून तुम्हाला दुःख पोहोचे। देवाच्या कृपेने तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो आणि खरं तर माझ्या वाटेचे आयुष्य सुद्धा तुम्हालाच लाभो। तेव्हा सुमित्राला आणखीन डोळ्यात पाणी येते आणि प्रेमाने ती जानकीला जवळ घेते। जानकीच्या डोळ्यात पाणी आलेले असते तर सुमित्रा म्हणते की जानकी अगं असे डोळ्यात पाणी नाही आणायचे, अगं माझ्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मोठे गिफ्ट तर हेच आहे, अगं मला तुझ्यासारखी लेक लाभली आणि मला पूर्णपणे खात्री आहे, खात्री कसली विश्वास आहे की माझं मन दुखावेल असे तू कधीही काही करणार नाही। आणि दोघींच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आणि पुन्हा त्या मायलेकीप्रमाणे एकमेकींना भेटतात आणि हे सर्व बघून ऐश्वर्याचा मात्र इतका जळफळाट होत असतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेश आपल्या आईचे म्हणजे पार्वतीचे श्राद्ध घालण्यासाठी तिकडे गेलेला असतो आणि तेथे तो श्राद्ध घालत असतो।
गुरुजींची पूजा वगैरे चालू असते आणि त्याच वेळेस सारंग आणि सुमित्रा जानकी एका गाडीतून तेथे येतात। गाडीतून खाली उतरल्यानंतर सारंग म्हणतो की आई अगं बरोबर आहे तुझे की ही दादाचीच गाडी आहे, पण दादा इकडे कशाला आला असेल, तो तर मीटिंगला गेला होता। तर सुमित्रा म्हणते की हो तेच तर मला बघायचे, ऋषिकेश इथे काय करतो आणि त्यांच्या मागे ऐश्वर्या सुद्धा आलेली असते। तेव्हा जानकी म्हणत असते की आई मी तुम्हाला काय म्हणते की आपल्याला जाण्यासाठी उशीर होईल। सुमित्रा म्हणते की नाही मला बघून दे। ऋषिकेश इकडे काय करतो तर बाळाभाऊ ऐश्वर्याला म्हणत असतात की एक नंबर ताई साहेब तुम्ही काय डोकं लढवले, तुमचा बाण बरोबर निशाणावर लागला। आणि सुमित्रा ही इकडे शोधत शोधत ऋषिकेश जेथे श्राद्ध घालतो त्या ठिकाणी येऊन पोहोचते। तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।